गडावरती फुग्याला चादर बांधावी, इकडचा माणूस तिकडे दिसू नये. सकाळी 3 वाजता पहाट व्हायची. काय कुठं अंधारात गड आहे असं दिसत सुद्धा नव्हतं. एवढं कुठं पसरलेलं. आणि अशा कडाक्याच्या थंडीत सुद्धा रामरायाच्या पुढची समय देवते आणि खणखणीत आवाजात कुणीतरी रामरायाच्या काकडावरती गातं. रामराया उठा, उठा, जागे व्हा. अहो किती वेळ झालाय. धणी 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 शीघ्र आता उठा रामराया. धणी 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 शीघ्र आता उठा रामराया.
आणि त्यात पुन्हा सज्जन गड, सगळे सज्जन असतील, असे सगळे साधक सज्जन जमलेले आणि त्यांची सेवा करायला हा कोण? त्याचं नाव अंबाजी. तर समर्थांनी सांभाळलं, समर्थांच्या ओटीत घातला आई वडिलांनी, तेव्हापासून समर्थांनी सांभाळला. एकटी नव्हता, त्यामुळे 4 सेवकांचं नाम हा एकटा करायचा. सगळा सार्वजन रांगोळी हे नंतर कुठं गुन्हा अंगावर आलं संधी साधू सगळी, पण सज्जन गडावरती फार शिष्य जमा झालेले. दसऱ्याचा सण टप्प्यात आला, समोर सगळा गड स्वच्छ करायला काढलेला. धर्मशाळा काय, पाठशाळा काय, मंडप काय, देवघर काय, समया काय, दिवे काय, सगळं घासाय पुसायला काढलेलं. हे सगळे शिष्य कामाला लागलेले. काम चुका एकदम जाते, काय काय काम चुका. परंतु समर्थांचं सगळ्यांकडे बसल्या जागेवरून लक्ष होतं. समर्थ पाहतात आणि सज्जनकडे डवला उभा होता. सह्याद्री गिरिजा विभागविलसे मंदार शृंगारी तुंगाने सज्जन जो नृपे वसविला श्री ऋषी देवी साकेताधिपती कपि भगवती हे देव जाते गिरी तेथे सज्जन रामदास विलसे जो या जनार्दनी जय जय रघुवीर. विशाल वाटतं मला आवाज होता जय जय रघुवीर. चला नंतर दोन टाकते तर त्याला सुरू लागला ना. चला तुमचे कान थोडासा बाजूला विसावा. काय तुम्ही त्याची कळ घेतात? अहो परमार्थ करायचं म्हणजे नुसतं असं काही पाणी असतं, पाणी वाहणं आणि सगळे घालणं, रांगोळ्या करणं, देवाला उदबत्त्या कुठं कागदा ते ओळ नसतोय बघा. या देहाकडून शतपारायण झाली. दास होत आहे शत म्हणजे तुम्हाला सांगू बाबा, खरंच रामरायाची कृपा. काय सांगू तुम्हाला, ह्या रामनवमीला या देहाकडून 500 पारायण होईल. हो स्पर्धा कोणाची? साधक शिक्षांमध्ये पुढे म्हणावं या देहाकडून 5 कोटी रामरायाने जप करून घेतला. पुढे म्हणावं मनाच्या श्लोकाची मागे आमचे इतक्या हजारो पारायण झालं. आणि हे सगळं एकमेकात सांगत असताना मग कल्याणावर हळूच गाडी घालतात. समर्थांनी तुळशीचे काही आई वडील त्यांना दर झालं होतं, खायला लागते शरीर बघत ते शरीर त्यांच्या गोष्टी त्यातलं महाराज दयाळू आपले. हो आपल्या महाराजांनी पिऊन घेतला. महाराज मोठे दयाळू. कधी जप नको, कधी दाजबोध नको. अहो महाराजांचं प्रवचन चालू असतं समर्थांचं आणि हा काय करतो? काय करतो? पाणी भरतो. उडून पाणी भरतो. अरे 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 नुसता मुख्य जोडतो, नुसता काही उकाळ होय. समर्थांच्या कानावरती चर्चा सुद्धा समर्थांनी मंद करावं.
आणि कल्याण जर समोर आलं ही चर्चा होत असताना चुप घाम पिटायचं नुसतं पाणी कोणाला कल्याण स्वामींच्या दंडातून कुठं गडा सज्जन गडा नशीब अजून ते कुठं दिला नाही त्यांनी परदेशात ठेवायला त्या मारुतीच्या आकारावरून दंड केवढा असेल कोणाचा कल्याण स्वामीचा आणि ते कल्याण स्वामींनी जर दंड दिला यांना अशी पकपक करते म्हणून तर काय होईल म्हणून सांगा ते आले काय म्हणत काही नाही तुम्ही काय काम एकवीस हजार माळा फिरवितो फिरवितो कशा श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम अरे मारा तो कहले फिरे जीभ फिरे मुख माही मनवा तो जल्दी फिरे क्या होता है मारा प्रत्येक संत साहित्यात क्षेपकता आहे. जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय असा आहे, रामदासी संप्रदाय, ज्यामध्ये अजूनही क्षेपक नावाचं काही सापडलं नाही. त्याला कारण सज्जनगडावरच्या कल्याण स्वामीच्या दंडाचा मारुती आहे. गोपाल कृष्ण भगवान या बोलच्या खांद्याला झोळी असायची, झोळी, आणि त्या झोळीत काय असायचं? भक्ताची कुठली शेंगदाणे, कडाकडे आणि तळी, लेखणी, बोलू, शाईच्या बुधल्या, आणि ते सगळं वजन पेलण्यासाठी रोज 12 सूर्यनमस्कार काय शरीर तयार केलं होतं. खायला लागले, बुद्धी जगत होती तशीच, मुखोत्तर केलं दासबोध तेव्हाच, आणि त्या दासबोधातून सोयीव सुख कल्याण स्वामींना उमरलं. कल्याण स्वामींचं प्रकरण वेगळं, सोयीव सुख. ते सोयीव सुख
2 मोठ्या तांब्याच्या पितळाच्या गंगा जमुना घागरी जुन्या लोकांनी पाहिल्या. आता ते प्लास्टिक खाते आणि प्लास्टिकातच जगते त्यांना हे माहिती आहे. ते भांडे अजून घडावर आपण जाऊन कधी बघा, त्याचं दर्शन घ्या. आपल्या बुद्धीत जर काही फरक पडला तर पडेल, त्याचं दर्शन घ्या. आणि त्या घागरी नुसत्या पायाला आपल्याला काम होते, त्या 2 खांद्यावर 2 घ्यायच्या. आणि आता गट चढणं सोपं आहे. गडावर पाय लागला, सज्जन गडावर आपण गेलो ना की अगदी सहज जातो माणूस पायऱ्याने. पण त्या काळामध्ये आता पायऱ्यांचा रस्ता नव्हता, निसर्ग रस्ता. आणि त्या रस्त्यावरून पायात खडावा करायचा, खडावा. त्याला बेल्ट नसतो. हल्ली अलीकडे आता सर्वेची लोक सुद्धा बेल्टच्या खडावा वापरतात. त्या काळात मध्ये कल्याण पायी खडावा खांदी मार गंगा जमुना घोड्याच्या वेगानं त्या वेगानं पाणी आणून भरीत लावलं समर्थनासाठी. आपण 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, अंतःकरणामध्ये रामनामाचा धबधबा वाहतोय. बस समर्थ प्रभू रामचंद्र हनुमान याच्याशिवाय महत्वाचा विषयच नव्हता आयुष्य. एक 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 दिवस मागे करू लागला, सेवा वाढू लागली. आणि तिकडचं अधिष्ठान डळवळीत पाहायला सुरुवात झाली महाराज. एक जण इकडं सेवा करायला लागला की तिकडचा जो सेवक होता सन्मुख मार्वती उभा असे, तो म्हणाला आता बाप पुढच्या पंचवार्षिकला आपल्याला तिकीट फिरण्यासाठी किती वाढायला सेवा. रामरायाने बघितलं, म्हणाले हनुमंता काय म्हणतो ते प्रकरण अवघड दिसायला. दिवसेंदिवस मला वाटलंच होतं मला हे बाकीच्यांच्यापेक्षा हे जरा वेगळंच नाही. बरं सकाळी रोज उठतो, विना आकारांचा उठतो, मला जागत होतो, पाणी आणतो, 4-4 तासाचं काम करतो. बरं एकीकडे नामस्मरण चालू मनातल्या मनात. आणि नामस्मरण इथं एवढं झालंय की विटंबन पडायची वेळ आली त्या यंत्राचं. ते यंत्र बंद पडायची वेळ आली. मारुतीराय म्हणाले नका काढायचं, आजच निकाल लावला. फक्त मला दृष्टांत दिलं, थोडंसं सावध करून उद्या म्हणून मारुतीराय त्याच्यानंतर ध्यान पावले. समर्थ ध्यानस्थ होते समर्थांच्या ध्यानामध्ये. मनोजपम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां बलिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मारुतीराय स्वप्नात गेले, स्वप्न पाहतात काय दोघांची चर्चा झाली असेल देवताने, पण समर्थांची काळजी कल्याणाच्या बाबतीत लेकराची काळजी आईला असते. माझं लेकरू आहे, काय होईल, कशी परीक्षा पाहिजे, काय होईल कल्याण, मला तुझी काळजी वाटते रे. तुम्ही मला नका काळजी करत हो माझी, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेता हे बा. मी तुम्हाला सांगून ठेवतो बरं का, ह्या 2 गाठी आहेत ना, त्या फक्त तुमच्यासाठी आम्ही ठरलं. याच्यातल्या पाण्याचा थेंब कुणाला द्यायचा आणि कुणी मागितला तर त्यांच्यासाठी आहे ना विहिरीचं पाणी चालतं त्यांना. ह्या तुमच्यासाठी, हे तुमच्यासाठी याला ह्या पाण्याला आपल्या हात घालवतो. एवढं झालं मात्र महाराज मंदवासरी शनिवार आजच्या तारखेत पहाटे याची काकड आरती झाली आणि राम
रामरायासमोर मंदवासरी विजय प्रवृत्त आला अंगावर कोड फुटलेलं पायापासून डोक्यापर्यंत पांढरे शुभ्र केस लाले लाल झालेला उन्हामुळं जसं काही वाटा वाजू दिला आहे श्वेत पुष्पे आला जो उभा ना चालेल ना बाकीचे शिष्य उठले त्यांनी त्यांचे काम सुरू केले कल्याण स्वामीची पूजा झाली हा हालायला तयार नाही मला सांगा देवळात एखाद्या दर्शनाला येतो आल्यानंतर 2-5 मिनिटं इथे उभा राहतो घंटी वाजवितो तिकडच्या तिकडच्या गप्पा मारतो निघून जातो दर्शनाला येण्याची काय पद्धत सरासरी व्यवहाराची हा जो आला आणि जो रामासमोर उभा राहिला मला हालायला तयार नाही 7 वाजले 8 वाजले 9 वाजले सगळ्या नवीन दिसायला वृद्ध गळ्यामध्ये यज्ञो बघे त्याच्या पुंज पांढरे शब्दके भुरभुर वाऱ्यात उडाय कल्याण स्वामींना वाटलं कुणी आला असेल दर्शनाला समर्थांचं लक्ष कुठीतून समोर आहे त्यांनी कुठीतूनच नमस्कार केला सकाळी 9ची वेळ झाली नेहमीला सगळेजण जमा झाले सगळ्यांनी नेहमी केली हा नेमका पाणी आणायला गेलेला कल्याणाला वर आलं विचारलं अरे त्यांना बोलवलं रे पाहुणे आलेले दर्शनार्थी रामाचं दर्शन हात जोडून किती वेळ ते त्यांना विचारलं कधी त्यांनी गेलं आपल्याकडे आलेच नाही अरे थोडं बघावं त्यांच्याकडे हा मात्र हा बाजूला सरकवला समोर गेला नमस्कार केला आधी माझ्या डोळे फाडून पाहिलं गेल्या नजर तीक्ष्ण डोळे कल्याण नेहरी नको करू नका मी फक्त पाणी घेतो पाणी देतो काही हरकत नाही गडावर पाण्याची व्यवस्था आली ना पाण्याची व्यवस्था आहे का ठीक आहे मी पाणी आणलं नाही पाणी आणावं लागतं तुम्हाला नाही म्हणजे आपले गुरु महाराज स्वामी आपले कुटीमध्ये बसले त्यांना हे पाणी जमत नाही विहीर गडावर आम्ही सगळे जण त्या विहिरीचं पाणी पितो परंतु त्यांना ते कफाचा आजार हे पाणी कुठून आणतात
प्यावे भरले प्यावया मला ना हे साठवलेलं पाणी चालत नाही, जसं तुमच्या गुरु महाराजांना चालत नाही ना तसंच माझे मला देत असले तर हे पाणी द्या. कल्याण लाल पाणी हातात दोन फटाके घालून आलो. नाही तर राहू दे, असं करा, राहू दे, मी राहणार आहे बोलून करा, तो नका देऊ मला, तुम्ही तुमचं नाही द्यायची मला. नाही महाराज असं कसं असं कसं असं कसं म्हणून त्यानं काय केलं, पटकन दोन तांबे त्याच्याकडे गेले. त्यानं ते दोन तांबे तसेच खाली ठेवले, ती घागरच उचलली महाराज. पुणे पुणे कवरधानं आणि ती घागर लावली तोंडाला, बाकी पाहायला लागले लांबून बजा गट 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 पाणी फुलत बाबा अवघड दिसायला म्हणजे काहीतरी काय दर्शनार्थी सकाळी एक म्हणे अवघडच दिसलं. कल्याण छान म्हणे अवघड दिसायला एक घागर मोकळी केली, दुसरी उचलली, दुसरी मोकळी. वा वा मला थोडं बरं वाटलं म्हणे. दुपारची व्यवस्था करून पाणी 9 ते 10, 10 ते 11 पुन्हा त्या पितळी तांब्याच्या घागरी उचलले कल्याण स्वामींनी. पुन्हा गडाचा रस्ता उतरला, पुन्हा पाणी भरून लागलं. दुपारची वेळ झाली. माध्यान्हाला रामरायाला नैवेद्य दाखवला. सगळ्यांच्या पंक्ती बसू लागल्या. समर्थ येऊन बसले पानावर आणि समर्थांनी सांगितलं ब्राह्मण आलाय, त्याला बोलवा, अतिथी आहे. कल्याणा जा जा त्यांना पंक्तीला घेऊन ये. कल्याण स्वामी पुन्हा गेले, हात जोडले. चला महाराज तुमच्यासाठी पंगत पळवली आहे, चला आज अतिथी आपण सुदैव आहात. या या चला भोजना समयो माझ्या प्रत्यक्ष देव आज अतिथी समजत दुसरा नच्या अन्नदान सब पुण्य लाभ ही दुसरा. ह्या राघव गजरी प्रसाद हा प्रेमाचा श्रीराम कृपेने घ्या बोला पाणी मिळेल का. कल्याण म्हणलं आता तुम्ही पाणीच पिणार नाही, मला पाणीच हवं, मी फक्त पाणी घेतो, मला बाकी काही नको. यानं आणून ठेवल्यानंतर 2 घागरी त्या पुन्हा ते पाण्याशिवाय काही घेते तुम्ही पास. जय जय रघुवीर वसुदेव पंग त्याच्या समोर ते पुन्हा 2 हंडे आणून आदळले कल्याण. तर अतिथी समर्थांचे संस्कार आम्हाला फक्त बोला झालेला कल्याण. त्या घागरी समोर ठेवल्या महाराज, त्यांचे पंगत यांनी आपोषण घातलं. पाच भाग घेपर्यंत दुसरा म्हणतात. आता जर समर्थांना पाणी प्यायचं असेल तर पुन्हा पाणी कुठून आणायचं. समर्थांना हे पाणी चालत नाही. कल्याणाला पुन्हा पायात खरावा ठरवलाय, पुन्हा निघाला आणि दिवसभर हेच चालू राहिलं. ना न्याहारी झाली ना भोजन झालं. इकडून तिकडून कुणीतरी भोजनाला बळजबरी बसवला कल्याण. आणि सकाळपासून पाणी वाहतोय, थोडा बैस
म्हणून बसवला, पानावर बसवला, आपोषण पाणी फिरवलं बाहेर नुसतं आणि तिकडून आवाज आला पाणी पाणी म्हणून हा येऊन नमस्कार केला. आपली अशी परीक्षा, आपली परीक्षा आहे. या परीक्षेत जर पास झालं तर आतापर्यंत जे केले त्याचं काही फलित आहे तर काय उपयोग? सेवा आपली पाणी अतिथी देव आहे. कोण कुठल्या स्वरूपात येईल सांगता येत नाही. म्हणून कल्याण स्वामींनी पुन्हा 2च्या जागी आता 3 नगरी उचलल्या आणि पुन्हा निघाले. घागरी वरी घागरी घागरी वरी घागरी घागरी वरी
कल्याण थकून गेला, तोंडाला प्यायची वेळ आली, तरी सुद्धा सारखं पाणी आणून देतोय, हा धागे रिकामा करतोय. प्रत्येक जण चिंतित झालाय, काय झालंय आज गडावर, कुणाला समजेना. आणि एवढा कल्याण पुन्हा गडावरून पाय उतारला. डोक्यावरती हंडा घेतलेला, दोन हातातून पुन्हा घातली, पोटात अन्नाचा कळ नाही, अंगावरून पाणी मिसळलेलं, त्यात घाम मिसळलेला, पाय सटकतोय, गडाचा निसर्गा रस्ता झालेला, त्याच्या सततच्या जाण्या येण्यात, आणि आदित्य दुरून पाहतोय. काय लिखा आहे, नढळे निष्ठा त्याची, नढळे निष्ठा त्याची, त्याची निष्ठा ढळेना. आणि मग मात्र दया आली मारुतीला यांना. ते म्हणाले, जाऊन तरी बघू, खरोखर नदीवरूनच आणतोय, इथूनच कुठलं जवळ तरी क्षण एखादं. म्हणून त्यांनी आपलं काम सोडलं महाराज, आणि पाहताय हा गडावरच खाली उतरतोय. काय सांगावी त्याच्यावर, शिरावर खंडा घामाचा शरीरी लोळला, शिरावर खंडा घामाचा शरीरी लोळला, शिरावर खंडा घामाचा शरीरी लोळला, पुष्पवाहू स्वयंने गडावरी पायी पडावा आणि सागरी, अपस्कपली खडे आमतरी, एक रहे तोंडा शरीर हलकं झालेलं आणि पाठीमागून बघतोय तो तोच. महाराज, आपण माझ्या मागोमाग काही चुकलं ना माझं तेले? अहो पाणी आणतच नको ना मी. उंच नजर केलेली अनुपातोणी ब्रह्मांडा केवळा होत जात, क्षणात रूप बदललं अतुलित बलधामं हेम शैलापतेनं तनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. बोले भारत हनुमान की. पाहिलं ते रूप कधीतरी समर्थांना मनीचा हेतू बोलला होता की मला सगळं साक्षात्कार होईल का वरती होईल का? अरे
समर्थ म्हणाले पूर्वी नक्की पूर्वी जे सांगशील ते करावं लागेल एखादा चालीची जसं स्वामींनी सांगितलं तसंच आचरलं आणि स्तंभ हे रूप निर्मरूपे महारुद्र वज्रदेही असलेले महारुद्र आहे क्षणात समोर उभे राहिले साष्टांग नमस्कार केला कल्याण स्वामींनी आणि बोलायचं काही शिल्लकच नव्हतं आपला वज्रदेही हात मऊ केला मारुतीरायांनी आणि कल्याणाच्या डोक्यावरती ठेवला सायंकाळची वेळ झालेली प्रदोष आरती चालू होती आणि आज स्वतः समर्थ गात होते हनुमंत आमोठी कुळवल्ली राम मंडपी वेला गेली श्रीराम भक्तीने पडली रामदास बोले या नावे आमुचे हनुमंत आमुचे मुक्त दैवत दयावीन आमुचा परमार्थ सिद्धीश नभवे श्रवणा साह्य आमाचे हनुमंत ऐकू येत धावत 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 कल्याण निघाले समर्थ दिसलेच नाही तोच मारुती तो उमरेलीच्या काठावर पाहिला तोच पाठमोला दिसू लागला श्री समर्थ मुख्य प्राण स्वतः मुख्य प्राण मारुतीच्या काठावर बसलेले समर्थ पुन्हा कल्याण स्वामींना दर्शन दिलं कल्याण स्वामींनी पायाला घट्ट मिठी मारली आणि घडलेली घटना समर्थ निवेदन आले काय झालं असं वेळासारखं काय व्हायला लागला काय प्रश्न असलाय सांग कल्याण स्वामींनी एका वाक्यात सांगितलं माझ्यामुळे देवाला त्रास झाला अहो माझ्यामुळे तर किती पाणी प्यावं लागलं माझ्यामुळे किती त्रास किती दान सहन करावं लागलं माझी सेवा त्यांच्यावर भार घालणारी ठरली हो ती सेवा माझी काय कामाची तू का म्हणे माझी ये जाती
उपस्थित करूया या सेवेमध्ये. आज महत्त्वाचे आहे तुमच्या नियुक्तीपरायण अनिल काका अगदी कुठल्याही आमंत्रणाशिवाय स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय असलेली त्यांची कदाचित स्वामी महाराजांनी त्यांना संकेत दिला असेल म्हणून ते अगदी धावत त्या कीर्तनाच्या साथीसाठी मोठ्या प्रेमाखातर आले. त्यांच्या चरणी विनम्र प्रणाम करतो. त्यानंतर आमचा अत्यंत उत्कृष्ट सुतकलेचे साकार बाल कलाकार अध्यात्म खेडेकर असे जीव तोडून दोघांनी खूप छान साथ केली. त्या दोघांच्या चरणी विनम्र कृतज्ञता व्यक्त करतो आणि स्वामी महाराजांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन त्यांनी हे कीर्तन सेवेचं व्रत असंच अविरत आम्हा सर्वांकडून करून घ्यावं अशी त्यांच्या चरणी विज्ञापना करतो. आणि आता तुकोबरायांनी मागणं मागितलं Thank you.